नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, येत्या सोमवारी खूप छान योग जुळून आलेला आहे. तो म्हणजे सोमप्रदोष. सोमवार आणि प्रदोष एकत्र येणे खूप शुभ असतं. प्रदोष व्रत करणारा माणूस नेहमी सुखी, समाधानी आणि दीर्घायुषी राहतो. प्रदोष व्रत करणाऱ्या महिला आणि पुरुषांवर नेहमी महादेव भोलेनाथांचा आशीर्वाद राहतो. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचा कुंकू नेहमी सुरक्षित राहतो. ज्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी एखादी इच्छा मनात ठेवून जर हे व्रत केलं तर त्यांची इच्छा साक्षात महादेव पूर्ण करतात. महादेव म्हणतात की प्रदोष व्रत करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना गंगेत अंघोळ केल्याप्रमाणे पुण्य प्राप्त होते. जो कोणी या व्रताला मनापासून आणि विधीपूर्वक करतो त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रदोष व्रत करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी व शक्य झाल्यास पांढरे वस्त्र परिधान करावे आणि दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पूर्ण दिवस निराहार राहावे. प्रदोष व्रताची पूजा सूर्यास्ताच्या 3 तास आधी करावी. या व्रताची पूजा संध्याकाळी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करतात. हे व्रत करणाऱ्यांनी संध्याकाळी परत अंघोळ करावी व स्त्रियांनी पांढरी साडी व पुरुषांनी पांढरे कपडे घालून पूजा करावी. घरातले देवघर स्वच्छ करावे किंवा मंदिरात जावे. जर घरी पूजा करत असणार तर 5 रंगाची रांगोळी काढावी. पूजेची सर्व सामग्री एकत्र करावी. त्यात बेलपत्र, पांढऱ्या रंगाचे फूल, पंचामृत, 1 तुपाचा दिवा व धूप घ्यावी. 1 तांब्या पाणी घ्यावे व नंतर आसनावर बसून महादेवाची विधीपूर्वक पूजा करावी. महादेवाला आपली इच्छा सांगावी आणि जल अर्पण करावे. महादेव नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.